विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा विषय गणित यामध्ये आज आपण घटक क्रमांक 2 नैसर्गिक संख्या, परिमेय संख्या, पूर्णांक संख्या यांचा अभ्यास करणार आहोत. स्वाध्याय 2.1 मधील प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे 7/2 बरोबर रिकामी जागा अधिक 1/2. हा प्रश्न सोडून घेत असताना मित्रांनो, सर्वात प्रथम 7/2 म्हणजे 7/2 असं आपण लिहूया. बरोबर जी रिकामी जागा आहे ती आपण एक समजूया, अधिक 1/2. आता हे समीकरण तयार झालं. समीकरण सोडवून सोपं असतं. 1/2 या ठिकाणी अधिक आहे, त्याला समीकरणाच्या उजव्या बाजूला घेऊन येऊया. म्हणजे 1/2 या ठिकाणी वजा होणार आहे. 7/2 वजा 1/2 बरोबर x. x म्हणजे आपली रिकामी जागा आहे. त्या ठिकाणी बघा, छेद समान आहे, अपूर्णांकाची वजाबाकी आपण करत आहोत. तर छेद समान असताना अपूर्णांकामध्ये छेद तोच घ्यायचा आहे आणि अंशस्थानी बेरीज असेल किंवा वजाबाकीची ती क्रिया करायची. म्हणजे 7 वजा 1 उत्तर आले 6. त्या ठिकाणी बघा, बे एक बे बे त्रिक 6. या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 3/1 म्हणजे फक्त 3 आपण लिहिले तरी चालतं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, आता प्रश्न दुसरा या ठिकाणी आपण समजून घेऊया. हा प्रश्न दुसरा आहे, ऋण 2 ही पूर्णांक संख्या रिकामी जागा म्हणजे कुठे येईल हे आपल्याला निश्चित करायचं आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला संख्या रेषा हा जो कन्सेप्ट आहे ती क्लिअर असली पाहिजे. बघा, अशी संख्या रेषा असते. या ठिकाणी 0, ऋण 1, ऋण 2 आणि ऋण 3. म्हणजे शून्याच्या डाव्या बाजूला ऋण संख्या असतात आणि शून्यापासून उजव्या बाजूला या ठिकाणी धन संख्या असतात. धन 1, धन 2, धन 3. आता प्रश्न काय, ऋण 2 ही पूर्णांक संख्या. आता पर्यायानुसार आपल्या ठिकाणी उत्तर निवडायचं आहे. जे पर्याय सांगेल ते आपल्या ठिकाणी बघायचे. पर्याय चेक करून बघायचं आहे योग्य की अयोग्य. बघा, पर्याय क्रमांक 1 आपल्याला सांगतोय की ऋण 1 च्या उजवीकडे येईल. मग या ठिकाणी ऋण 1 आहे, त्याच्या उजवीकडे आहे का ती, तर नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 ऋण 1 च्या डावीकडे येईल. बघा, ऋण 1 च्या डावीकडे येईल म्हणजे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. ऋण 1 संख्येच्या डावीकडे ऋण 2 ही संख्या येत असते. म्हणजे प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 आपण समजून घेऊया. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील गुणाकार समान आहे. त्यामुळे आपल्याला चिन्हांचा जो अभ्यास आहे तो व्यवस्थित असला पाहिजे मित्रांनो. बघा, गुणाकार क्रिया करत असताना दोन्ही संख्येचे चिन्ह जर धन असेल म्हणजे धन गुणेला धन, उत्तराचं चिन्ह सुद्धा धन संख्या येते. त्यानंतर बघा, या ठिकाणी जर दोन्ही संख्येचं चिन्ह ऋण असेल म्हणजे ऋण गुणेला ऋण, तर उत्तराचं चिन्ह हे धन संख्या येते. आणि तिसरा नियम आहे, जर एक संख्या धन असेल गुणेला दुसरी संख्या जर ऋण असेल तर उत्तराचं चिन्ह हे ऋण संख्या असते. पुन्हा जर पहिली संख्या ऋण असेल गुणेला दुसरी संख्या धन असेल तरी सुद्धा उत्तराचं चिन्ह हे ऋण संख्या येतं. आता हे नियम 4 आपल्याला माहित पाहिजेत. असेच भागाकारासाठी हे 4 नियम आहेत. आता आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3चं उत्तर शोधत आहोत. तर प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील गुणाकार समान आहे. बघा, या ठिकाणी -8 गुणेला -9 पर्याय क्रमांक 1 आपण या ठिकाणी तपासून पाहूया की -8 गुणेला -9 दोन्ही ठिकाणी ऋण चिन्ह आहे. या ठिकाणी उत्तराचं चिन्ह धन होणार आहे. बघा, 9×8 72 म्हणजे 72 या ठिकाणी उत्तर येतो गुणाकार. बरोबर या ठिकाणी एक संख्या ऋण आहे आणि एक धन आहे म्हणजे उत्तराचं चिन्ह ऋण संख्या येणार आहे. बघा, 9×8 72. बघा, ऋण 72 आणि धन 72 या ठिकाणी हा गुणाकार समान नाहीये मित्रांनो. आपल्याला दुसरा पर्याय ठिकाणी चेक करून बघावा लागणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले ऋण 8 गुणेला धन 8 ऋण आणि धन उत्तराचं चिन्ह ऋण येणार आहे. 9×8 72 बरोबर. ठिकाणी ऋण 9 गुणेला ऋण 8 म्हणजे -9 गुणेला -8 वजा वजा उत्तराचं चिन्ह अधिक येणार आहे. 9×8 72 या ठिकाणी सुद्धा गुणाकार हा समान आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे हा पर्याय सुद्धा आपलं उत्तर या ठिकाणी नाही आहे. आता पर्याय क्रमांक 3 आपण या ठिकाणी बघूया. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसतंय की एक संख्या धन आहे आणि एक ऋण आहे. म्हणजे 8 गुणेला 9 9×8 72 परंतु -72 त्याचं उत्तर येईल. बरोबर. पुढे मात्र दोन्ही संख्या धन आहेत म्हणजे 9×8 72 म्हणजे अधिक 72 किंवा धन 72 म्हणजे ही सुद्धा या ठिकाणी समान नाही गुणाकार. आता आपण पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी राहिलेला तपासूया. अशा वेळेस पर्याय क्रमांक 4 आपल्याला तपासण्याची गरज जेव्हा 3 चूक आहे म्हणजे चौथा बरोबर आहे असं परीक्षेमध्ये. परंतु आता आपण सराव करत आहोत त्यामुळे आपल्या ठिकाणी तपासून बघूया. बघा, -8 गुणेला -9 म्हणजे उत्तराचं चिन्ह अधिक येणार आहे, धन येणार आहे. 9×8 72 बरोबर
पुन्हा दोन्ही संख्या धन आहे म्हणजे उत्तरात चिन्ह सुद्धा धन येणार आहे. 9×8 = 72. तर 72 बरोबर 72 या ठिकाणी आपल्याला या दोन्ही संख्या समान आहे, हा गुणाकार समान आहे म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. प्रश्न क्रमांक 4 6 गुणेला -1. बघा आता यापूर्वी बघितलेलं आपण एका संख्येचं चिन्ह धन आणि एका संख्येचं चिन्ह ऋण असेल तर उत्तरात चिन्ह ऋण येतं म्हणजे -6 हे याचं उत्तर आहे. तर -6 हे उत्तर दर्शवणारा पर्याय या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. तर बघा -6 पर्याय क्रमांक 1 जर विचार केला तर 6/1 भागाकारामध्ये सुद्धा तेच नियम आहे. जर दोन्ही संख्येचे चिन्ह सारखं असेल तर येणाऱ्या भागाकाराचं उत्तर हे सुद्धा धनच असतं. दोन्ही संख्येचं चिन्ह जर ऋण असेल तर येणाऱ्या भागाकाराचं उत्तर हे धन संख्या येते आणि जर एक संख्या धन असेल भागेला दुसरी संख्या जर ऋण असेल तर त्याचं उत्तर हे ऋण चिन्हच येतं नेहमी आणि एक संख्या पहिली ऋण भागेला दुसरी धन जर असेल तरी सुद्धा उत्तर ऋण संख्या येते. तर इथं नियम क्रमांक 2 हा लागू होतोय की 6 धन आहे आणि 1 ऋण आहे म्हणजे याचा जो भागाकार आहे हा काय येणार आहे ऋण 6 येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मग आता प्रश्न क्रमांक आपण या ठिकाणी 5 समजून घेत आहोत. प्रश्न क्रमांक 5 समजून घेत असताना तो आपण बघूया की 7/-2. आता 7/-2 हा अपूर्णांक आहे. 7/-2 या ठिकाणी पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो, जर समजा अपूर्णांकामध्ये समजा ए आणि बी हे दोन अपूर्णांक, हा एक अपूर्णांक आहे. जर या ठिकाणी चिन्ह अंशात असेल किंवा चिन्ह छेदात असेल तर हा अपूर्णांक ऋणच अपूर्णांक असतो. म्हणजे हा आपण असा लिहू शकतो -a/b. याचा अर्थ तोच होतो, चिन्ह बदलत नाही मित्रांनो. मात्र या ठिकाणी 7/2 म्हणजे हा ऋण अपूर्णांक आहे, याला आपण असं पण लिहू शकतो 7/-2. ऋण चिन्ह हे अंशात छेदात किंवा मध्ये कुठेही देता येते. मग असं उत्तर येणारा पर्याय आपलं उत्तर असणार बघा 7×1 म्हणजे 7×1 = 7 -2 म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 1. आपण याचं योग्य उत्तर निवडायचा. बघा प्रश्न क्रमांक 6 आहे. सोपा प्रश्न आहे की -13/-2 बरोबर किती. बघा दोन्ही संख्येचं चिन्ह ऋण आहे आणि भागाकारामध्ये दोन्ही संख्येचं चिन्ह ऋण असेल तर उत्तराचं चिन्ह धन संख्या येतं. म्हणजे नियम क्रमांक 2 नुसार या ठिकाणी उत्तर असायला हवं आपल्याला की 13/2 की जे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 6 साठी. मग आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 7. 96 -96 भागेला 16 म्हणजे -96 आपण असं पण लिहू शकतो हा भागाकार भागेला 16. जर विचार केला तर एक संख्या ऋण आहे दुसरी धन आहे. एक संख्या ऋण आहे दुसरी धन आहे म्हणजे उत्तरात चिन्ह ऋण असणार आहे. येणाऱ्या उत्तराला आपण ऋण चिन्ह देऊया आणि नंतर भागाकार देऊया. 16×1 = 16, 16×6 = 96 म्हणजे या ठिकाणी -96 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता -96 पर्याय आपल्याला 2 मध्ये दिसतोय म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपण या प्रश्नासाठी निवडणार आहोत. बघा प्रश्न 8वा सुरुवातीसारखाच आहे. -120 भागेला -30. बघा या ठिकाणी जे नियम मी भागाकाराचे लिहिले होते आपण पुन्हा एकदा या ठिकाणी लिहून घेऊया की जर दोन्ही संख्यांचं चिन्ह धन असेल आणि भागाकारामध्ये उत्तराचं चिन्ह सुद्धा धन संख्याच येतं. जर दोन्ही संख्यांचं चिन्ह ऋण असेल आणि क्रिया भागाकाराची असेल किंवा गुणाकाराची असेल, गुणाकार आणि भागाकारासाठी नियम सारखेच आहेत तर उत्तराचं चिन्ह धन संख्या येतं. जर एक संख्या धन असेल आणि दुसरी संख्या ऋण असेल अशा वेळी सुद्धा उत्तराचं चिन्ह ऋण संख्या येतं. एक संख्या ऋण असेल आणि दुसरी संख्या धन असेल तर अशा वेळेस उत्तराचं चिन्ह हे ऋण संख्याचं असतं. यापैकी कोणत्या नियमामध्ये हा प्रश्न बसतो तर बघा नियम क्रमांक 2 मध्ये म्हणजे दोन्ही संख्याचं चिन्ह काय आहे ऋण आहे म्हणजे उत्तराचं चिन्ह धन असणार आहे. वजा वजा अधिक होता असं पण आपण त्याला म्हणतो. म्हणजे 120 भागेला 30. बघा 0चा भाग दिलो कट केला पुन्हा 3×1 = 3, 3×4 = 12 या ठिकाणी 4 भागाकार येणार आहे. परंतु पर्याय क्रमांक 4 नाही तर उत्तर 4 आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. बऱ्याचदा आपल्याकडून असा गोंधळ होण्याचा धोका असू शकतो. मग आता प्रश्न क्रमांक 9 आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय दिसते आपल्याला तर एक पदावली आहे 5
कंसामध्ये 8 वजा 3 गुणेला 5. बघा पदावली म्हटलं की थोडं सावध व्हायचं आणि पदावलीचे नियम आहे कंचे भागू बे हे तंतोतंत पालन करायचं. कंचे भागू बे आणि व त्याला बोर्डमास म्हणतो आपण. हे नियम पाळायचे म्हणजे अगोदर कंसातल्या क्रिया म्हणजे या कंसातल्या क्रिया करण्याचा नियम आहे अगोदर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. जर वर्ग असेल, चे असेल तर ते सुद्धा सोडून घ्यायचं. चेचा गुणाकार वेगळा असतो. आपण पुढच्या उदाहरणामध्ये तो पाहणार आहोत. बघा 5 कसे ठेवूया. कंसामध्ये सर्वात प्रथम गुणाकार म्हणजे 8 वजा 5 त्रिक 15. त्यानंतर 5 गुणेल आता कंस सोडूया. 8 वजा 15 जात नाही, 15 वजा 8 करूया, मात्र चिन्ह 15 देऊया म्हणजे वजा 7. 7 5 35. परंतु या ठिकाणी एक संख्या धन आहे आणि एक ऋण आहे म्हणजे उत्तरात चिन्ह ऋण येणार आहे. ऋण 35 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, जे की पर्याय क्रमांक 3 आपल्याला दर्शवतं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपण या ठिकाणी निवडायचा आहे. बघा प्रश्न 10वा. या ठिकाणी अपूर्णांकांची बेरीज आहे. 5/10 नंबरचा प्रश्न. 5/36 अधिक 6/42. बघा हे भिन्न छेद अपूर्णांक आहेत, एकमेकांमध्ये रूपांतरित पण होत नाहीत. याच्यामध्ये काही लघुरूप देता येतं का बघायचं, क्रिया करायला सुरुवात करायची. बघा 6 × 6 6 7 42. म्हणजे या ठिकाणी 5/36 हा अपूर्णांक तसाच असणार आहे अधिक 1/6. आता ठिकाणी छेद समान करावायचा आहे आपल्याला. छेद समान करत असताना पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदाने म्हणजे त्रिपा गुणाकार आपण त्याला म्हणतो. म्हणजे या अपूर्णांकाला आपण 7 ने गुणूया, या अपूर्णांकाला आपण 36 ने गुणूया. छेद समान होतात. बघा 7 5 35 इकडे पुढे लिहितो मी भागिले 7 सकम 42 हातचा आले 4 आणि 7 त्रिक 21 आणि 4 25 अधिक 36 एक 36 आणि 7 सकम 42 पुन्हा 252. या ठिकाणी छेद समान झालेला आहे. आता यापैकी एक छेद आपण या ठिकाणी घेऊया. 252 छेद समान झाल्यानंतर आपण अंशांचा गुणाकार किंवा बेरीज वजाबाकी या ठिकाणी करू शकतो. 252 या ठिकाणी आपण घेतले. 6 आणि 5 11 आला 1 3 आणि 3 6 आणि 7 म्हणजे 71 छेद 252 71 अंश छेद 252. पर्याय क्रमांक 2 आपल्या ठिकाणी दर्शवतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. प्रश्न क्रमांक 11. 1.2 अंश छेद 3 वजा 3.5 अंश छेद 6 बरोबर 3. बघा सर्वप्रथम हे दिलेले पूर्णांक अपूर्णांक आहे, यांच्यावर जर क्रिया करायची असेल तर सगळ्यात सोपी पद्धत आहे. यांना पहिल्यांदा अंशाधिक अपूर्णांकामध्ये करायचं म्हणजे पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार त्यामध्ये अंश मिळवायचा. बघा 3 1 3 3 आणि 2 5 म्हणजे 5 आणि छेद जशाच तसे 3 5 अंश छेद 3 वजा इथं बघा 3 आहे 18 18 मध्ये 5 मिळवायचे 23 म्हणजे 23 अंश छेद 6. आता यांची वजाबाकी आपल्याला करायची. बघा छेद समान नाही आहेत, छेद समान करूया. सहज छेद समान होतात कारण पहिला छेद हा छोटा आहे, दुसऱ्याच्या पटीमध्ये तो येतो. म्हणजे जर पहिल्या अपूर्णांकाला आपण 2 ने गुणलं तर छेद 6 मिळतो. मग छेदाला जर 2 ने गुणलं तर अंशाला पण 2 ने गुणावेच लागतं. बघा 5 × 10 अंश छेद 3 × 6 वजा 23 अंश छेद 6. छेद समान झालेले आहेत. दोघांपैकी एक छेद आपण या ठिकाणी घेऊया. छेद 6. आता अंशस्थानी अंशाची बेरीज किंवा वजाबाकी. वजाबाकी आहे 23 मोठी संख्या आहे, मग 23 मधून 10 वजा करू, मात्र चिन्ह वजा देऊया. 23 वजा 10 उत्तर येते 13 म्हणजे 13 अंश छेद 26 वजा 13 अंश छेद 26 कुठे दिसते बघा. तर पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वजा 13 अंश छेद 26. प्रश्न क्रमांक 12 ते 15 साठी सूचना. पुढील चौकटीत पेक्षा मोठा, पेक्षा लहान, बरोबर, पेक्षा लहान किंवा बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा. बघा प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला सांगितलेलं आहे की -4 आणि 5 यांची तुलना करायची. तर बघा यासाठी आपल्याला संख्या रेषा माहीत असणं गरजेचं आहे. संख्या रेषा आपण या ठिकाणी समजून घेऊया की संख्या रेषेवर ज्या संख्या दिलेल्या असतात त्याच्या आधारे आपल्याला तुलना या ठिकाणी करायची आहे. तुम्हाला येत असेल तरी पण आपला सराव होण्यासाठी आपण या ठिकाणी एक संख्या रेषेच्या मदतीने या संख्यांची तुलना कशी करायची हे आपण या ठिकाणी समजून घेत आहोत.
ही आपली संख्या रेषा असते आणि शून्य शून्यपासून आपण ज्यापासून उजवीकडे जाऊ धन 1 धन 2 धन चिन्ह नाही दिले तरी चालतं धन 4 धन 5 इकडे संख्यांची किंमत वाढत जाते आणि शून्यापासून डावीकडे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 या संख्यांची किंमत या ठिकाणी कमी कमी होत जाते. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ऋण 4 आणि ऋण 5 तर 5 हे संख्येपासून उजवीकडे म्हणजे ही जी संख्या आहे निश्चितपणे मोठी आहे ऋण 5 म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणतं चिन्ह निवडायचं आहे तर मोठं तोंड किंवा मोठी साईज ही 5 कडे असली पाहिजे या पद्धतीने आणि लहान तोंड किंवा लहान साईज ही कोणाकडे असली पाहिजे 4 कडे असलं पाहिजे. हा लहान बिंदू दर्शवणारा चिन्ह आहे. मग या ठिकाणी हे चिन्ह आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतं म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. मग आता आपण 13 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर बघितला तर 13 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसतंय -6 आणि 0 तर शून्यापेक्षा ऋण संख्या किंवा वाई लहानच असतात म्हणजे या ठिकाणी सुद्धा 6 कडे छोटं तोंड असेल आणि 0 कडे मोठं तोंड. बघा पर्याय क्रमांक 2 या प्रश्नात सुद्धा योग्य उत्तर तेच आहे. आता प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. तर प्रश्न क्रमांक 14 मध्ये जर बघितलं तर आपल्याला तुलना करायची आहे -1 आणि -2 ची. तर प्रश्न क्रमांक 14 मध्ये बघा निश्चितच -1 म्हणजे शून्यापासून जवळ आहे म्हणजे ही संख्या मोठी आहे आणि -2 लहान आहे म्हणजे -1 मोठी आणि -2 लहान या पद्धतीचं चिन्ह या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. बघा हे चिन्ह पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतं म्हणजे या प्रश्नात सुद्धा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2च आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर शेवटचा आणि 15 क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. तर 15 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये बघा 3 आणि 0 याची तुलना करायची आहे. तर 0 पेक्षा धन ज्या संख्या त्या कधीही मोठ्या असतात म्हणजे 0 लहान आणि मोठे 3 अशा पद्धतीचे चिन्ह आपल्याला बघायचंय. हे चिन्ह आपल्याला पर्याय क्रमांक 2 दर्शवतं म्हणजे याचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 2 हेच आहे. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 12 ते 15 आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत मित्रांनो. याच ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 16 समजून घेणार आहोत. बघा 2.1/5 भागेला 5.3/6 ही क्रिया आपल्याला करायची. ज्यावेळेस अपूर्णांकावरती क्रिया करायची असतील तर त्यांना सर्वात प्रथम अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून घ्यायचं आहे. अंशाधिक अपूर्णांक करत असताना पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार त्यामध्ये अंश मिळवायचा. बघा 5 दुणे 10 10 आणि 1 11 11 छेद 5 तसेच ठेवायचे आहेत छेदामध्ये भागेला. बघा 6 पंचे 30 30 आणि 3 33 33 छेद 6 दशांश तसे आणि अपूर्णांकामध्ये भागाकार म्हणजेच दुसऱ्या अपूर्णांकाचा अंशाचा छेद करून गुणणे किंवा उलट करून गुणणे किंवा गुणाकार व्यस्ताने गुणणे. अपूर्णांकामध्ये भागाकार म्हणजे गुणाकार व्यस्ताने गुणणे म्हणजे 11/5 हे तसेच राहतील. भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचे चिन्ह घेऊ आणि अंश आणि छेद यांची अदलाबदल करू म्हणजे 6/33. आता या ठिकाणी आपण गुणाकार करूया. तिरकस गुणाकार या ठिकाणी करता येतो. बघा 11 × 11 11 त्रिक 33 किंवा 11 3 33. पुन्हा एक भागाकार या ठिकाणी होतो. 3 1 3 3 दुणे 6. बघा आता 2 गुणेला 1 अंशामध्ये राहिलेला आहे बे 1 बे आणि छेदामध्ये काय शिल्लक राहिलं तर 1 गुणेला 5 5 1 5 म्हणजे 2 अंश छेद 5 2 अंश छेद 5 पर्याय क्रमांक पुन्हा एकदा 2. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 2 हेच आहे. बघा आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. 17 नंबरचा प्रश्न. बघा वरील संख्या रेषेची मदत होते का बघूया आपण. या ठिकाणी विचारलं त्यांनी 4 ते 7 दरम्यान नैसर्गिक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता. तर आपल्याला माहिती 4 ते 7 दरम्यान कोणकोणत्या संख्या येतात. तर आपण या ठिकाणी लिहून घेऊया आणि ज्या पर्यायामध्ये त्या संख्या दिसतील ते आपण उत्तर निवडूया. दरम्यान म्हटलं तर 4 आणि 7 मध्ये घ्यायचं नाही. तर 4च्या पुढची संख्या आहे 5 आणि 6. आता 5 आणि 6 कोणत्या पर्यायामध्ये आहे बघा 4 5 6 व 5 काही हरकत नाही. 6 व 5 उलट दिलेलं आहे म्हणजे याचं उत्तर सुद्धा पुन्हा एकदा पर्याय क्रमांक 2च आपण निवडणार आहोत. बघा यानंतर आपण 18 नंबरचा प्रश्न समजून घेऊया. तो पण सोपा आहे. याच पद्धतीने आहे आणि याच संख्या रेषेचा आपल्याला त्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो हा प्रश्न सोडवून घेण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 18 बघा -2 व 3 या अपूर्णांक दरम्यानच्या पूर्णांक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. बघा -2 म्हणजे या ठिकाणी आहे संख्या रेषेवरती आणि -3 म्हणजे या ठिकाणी. याच्या दरम्यान कोणकोणत्या संख्या आहे तर बघा ऋण 1 आहे. त्यानंतर 0 पण आहे. त्यानंतर 1 आहे आणि -2 आहे. बघा अशा पद्धतीने -1
0 अधिक 1 आणि अधिक 2. हा पर्याय कोणत्या पर्यायामध्ये बघा या संख्या. तर आपण जर बघितलं पर्याय क्रमांक या ठिकाणी व्यवस्थित निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक 1 बघा -1 0 1 आणि 2 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण या ठिकाणी निवडायचा. प्रश्न क्रमांक 19 या स्वाध्यायामधील हा शेवटचा प्रश्न आहे. बघा पहिल्या दोन मोज संख्या. आता मोज संख्या म्हणजे काय तर मोज संख्यांनाच आपण नैसर्गिक संख्या म्हणतो किंवा नैसर्गिक संख्यांनाच आपण मोज संख्या देखील म्हणतो. बघा नैसर्गिक संख्या त्यांनाच आपण मोज संख्या देखील म्हणतो आणि नैसर्गिक संख्यांना मोज संख्या किंवा मोज संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतो. पहिल्या दोन मोज संख्या नैसर्गिक संख्यांची किंवा मोज संख्येची सुरुवात 1 पासून होते म्हणजे 1 अधिक 2 1 आणि 2 ह्या दोन आहेत. पहिल्या दोन पूर्ण संख्या बघा दुसरा गट कोणता आहे पूर्ण संख्यांचा गट आहे. पूर्ण संख्या म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून सुरू होणाऱ्या संख्या. पूर्ण संख्या समूह हा 0 पासून सुरू होतो. ठीक आहे. पूर्ण संख्या कोणकोणत्या आहेत तर 0 अधिक 1 ह्या झाल्या पहिल्या दोन पूर्ण संख्या अधिक पहिल्या दोन सर्वात मोठ्या ऋण पूर्णांक संख्या. बघा पहिल्या दोन सर्वात मोठ्या ऋण पूर्णांक संख्या या ठिकाणी बघूया आपण. सगळ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आणि त्यानंतरची -2 म्हणजे -1 आणि -2 हा जो गट आहे तो कोणता आहे -1 आणि -2 चा आहे. -1 अधिक -2 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा याची बेरीज 2 अधिक 1 3 अधिक 0 अधिक 1 1 या ठिकाणी अधिक वजा उत्तराचे चिन्ह वजा येणार आहे. वजा वजा बेरीज होईल मात्र उत्तराचे चिन्ह काय असणार आहे वजा असणार आहे म्हणजे या ठिकाणी -3 उत्तर येणार आहे. बघा आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर 3 आणि 1 4 -3 4 - 3 उत्तर येते 1. पर्याय क्रमांक 1 नाही बरं का उत्तर 1 आहे. मग हे एक उत्तर कोणत्या पर्यायामध्ये आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी सुद्धा गोंधळ होऊ शकतो तर काळजीपूर्वक आपल्या या ठिकाणी सोडवायचं आहे. तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अभ्यासाची पुढील व्हिडिओ चे अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळता येईल. थँक्यू.